बिहारमधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव याचा छापरा जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात दुचाकीवरून येऊन दोघांनी गोळीबार करून खून केला. यातील मुख्य संशयित रोहित सिंग आणि कुणाल मांझी हे खून केल्यापासून पसार होते. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून रविवारी 14 डिसेंबर रोजी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं शियेपैकी श्रीरामनगर परिसरात सापळा रचून रोहित सिंग आणि कुणाल मांझी या दोघांना अटक केली. शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरोली औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. या ठिकाणी अनेक परप्रांतीय कामगार रोजगारासाठी येतात. ते शिये, श्रीरामनगर, टोप, पुलाची शिरोली परिसरात भाड्यानं वास्तव्य करतात. मात्र या कामगारांची कुठंही नोंद ठेवली जात नाही. गुन्हे करून अनेक जण या परिसरात राहतात. त्यामुळे शिये परिसर गुन्हेगारांचं आश्रयस्थान बनतोय का, असा सवाल उपस्थित केला जातोय. एस न्यूजनं याबाबतचं वृत्त प्रसारित केलं होतं. या वृत्ताची दखल घेत शिरोली MIDC पोलिसांनी शिये, टोप, नागाव, पुलाची शिरोली ग्रामपंचायतीसह स्मॅकला पत्र पाठवून परप्रांतीय कामगारांची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्यात. शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. परप्रांतीय कामगारांबद्दल म्हटलं, आपल्याकडे एकूण फाउंड्री उद्योग आहे आणि शिरोलीतला फाउंड्री उद्योग हा वर्ल्ड क्लास आहे. त्यामुळे फाउंड्री स्पेशलायझेशन हे आहे. भट्टीवर काम करणारे जे क्रू आहे तो साधारणतः झारखंड, बिहार आणि UP या 3 राज्यातले कामगार असतात. पण जे कामगार पुरवणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मॅन्डेट आहे, त्यांनी त्यांचं व्हेरिफिकेशन करणं अपेक्षित आहे. ते केलं जात नाही. किंवा इवन जे कारखाने आहेत त्यांचे HR यांनी त्याच्यात हिरिरीने सहभाग घेतला पाहिजे, पण ते घेताना दिसून येत नाही किंवा घेत नाहीत. आमच्याकडनं स्मॅकला आणि सर्व ग्रामपंचायत म्हणजे ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये ते राहत आहेत त्या ग्रामपंचायतींना आम्ही कळवलेलं आहे बॉम्बे टेनंट ॲक्टप्रमाणे की तुमच्याकडे जे भाडेकरू राहतात किंवा जे कामगार आहेत परप्रांतीय, तर त्यांच्याबाबत तुम्ही व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. नंतर ज्या घटना होतात किंवा उद्भवतात त्याला मग तुम्हाला फेस करावं लागेल. मग ते कायदेशीर मार्गात तुम्हाला अडचणी वाढतात. तर बॉम्बे टेनंट ॲक्टप्रमाणे त्यांनी ते करणं अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे. पोलिसांनी आता परप्रांतीय कामगारांची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी याची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.